Hello student, how are you? कसे आहात? व्यवस्थित स्टडी चालू आहे. ओके. Yesterday we have seen matrix inverse. Today I would like to teach you inverse and adjoint. So now adjoint of A is the formula in matrix Aij raised to T. This is most important half and mark. अर्धा मार्काचं आहे, परीक्षेत लिहायचं. Adjoint of A is equal to matrix Aij bracket raised to inverse raised to T. Today we are going to solve, evaluate or find out the A inverse which is given on the blackboard. जे दिलेलं आहे ते सोडवायचं. आणि होमवर्कला पण दिलं आहे मित्रांनो, if A is equal to 7342 find A inverse. सोपं आहे. A inverse is very easy. हे कॉलम आहेत 73C1 42C2 हे कॉलम, 74R1 32R2 2 by 2, बरोबर की नाही? 2 rows and 2 columns. याच्यात 4 मार्क आणि fill in the blanks 5 ते 6 मार्काचं परीक्षेला येतं. तर if A is equal to matrix 3 2 4 5 find A inverse. A inverse फाइंड करायचं आहे आपल्याला. तर mod of A is equal to 3 2 4 5 is equal to, तिरकस माहिती आहे आपल्याला, 3 multiplied by 5 3 गुणिले 5. हे बघा 3 गुणिले 5 मायनस मध्ये चिन्ह, 4 गुणिले 2 4 multiply 2, 4 गुणिले 2 मध्ये मायनस चिन्ह आहे मित्र, प्लस नाही. आणि जर इथं मायनस असतं तर डबल मायनस झालं असतं, आणि मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस झालं असतं, बरोबर की नाही? So as to solve the equation, 3 5s are 15 minus 4 2s are 8. 15 मधनं 8 वजा केले तर किती राहिले? 7. म्हणून डिटर्मिनंट mod of A is equal to 7. This is answer. तर एवढंच, दिस मच नॉट सफिशियंट. आता आपल्याला ॲडजॉईंट काढावं लागेल. मग ॲडजॉईंट A इज इक्वल टू मॅट्रिक्स Aij मॅट्रिक्स एस टू T इज इक्वल टू जसं तसं घ्यायचा 5 - 2. आता याच्यामध्ये चेंज करायचा, याच्यामध्ये काय करायचा? चेंज करायचा. 3 5चा 5 3 होईल, 5 3 3 5 तर 5 3 झाला. हा एवढा चेंज करायचा. आणि हा चेंज ट्रान्सफर म्हणजे याला मायनस, दोघांनाही मायनस चिन्ह द्यायचं, वजा. जर इथं वजा असतं तर इथं प्लस झालं असतं, चिन्ह देता आलं नसतं. परंतु दोघांनाही प्लस चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह दिलं, मायनस चिन्ह दिलं, बरोबर? म्हणजेच 5 - 4 - 2 3 हे ॲडजॉईंट ए झाला, बरोबर? म्हणजे हा ट्रान्सफर 5 3च्या प्लेसमध्ये 5 5च्या प्लेसमध्ये 3, आणि इथे मायनस मायनस हे इंटरचेंज करायचे नाही. मग आता फॉर्म्युला काय? देअरफॉर A inverse is equal to 1/mod A multiply adjoint A. हे सूत्र लिहायचं, फॉर्म्युला लिहायचाच. इज इक्वल टू, याची किंमत किती आली आपली? mod A 7 म्हणजे 1/7. याची किंमत 1/7 इंटू मल्टिप्लाय. आता हे जसंच्या तसं लिहायचं. 5 - 2 - 4 3, 5 - 2 - 4 3. म्हणजे हा ॲडजॉईंट काढलेला आहे आपण.
आणि 1/7 to matrix 5 -2 -4 3 complete. This is the answer. It may be 3 marks or 2. Only one will be carries of fill in the blanks 1 marks, and if solve 2 marks, if find inverse 2 marks. म्हणजे तिसऱ्या प्रश्नामध्ये आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये हे प्रश्न दिलेले सोपे आहेत आणि प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि आता तुम्हाला हे होमवर्क आहे 7 3 4 2. आता याचा ॲडजॉईंट कसा काढणार? किती काय सोपं. हा ट्रान्सफर, इथं 2 इथं 7, 7च्या जागी 2, 2च्या जागी 7, आणि याला मायनस चिन्ह -4 -3 त्याला ॲडजॉईंट. बरोबर की नाही? आणि मॉड ऑफ ए इज इक्वल टू 7 दुने किती 14, 7 दुने किती 14, -4 त्रिक 12, 14 वजा 12 आहे की नाही? झाले 2 किंवा 3 मार्क तुमचे. तर हे सॉल्व करा. अशाच प्रकारे एखादं पुस्तकातलं न सोडवलेलं सॉल्व करा. ओके, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. बाय. चांगला स्टडी करा, जेवण करा चांगल्या प्रकारचं, आणि उन्हात फिरू नका. बरोबर, उन्हामध्ये जाऊ नका.